सरकारने कुठल्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही, कुठल्याही महिलांपासून वसुली केली नाही, तरी देखील विरोधक हे खोटं भ्रम पसरवत आहे आणि त्याचातला हा एक प्रकार आहे। ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये सुधारणा होईल, ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये कुठले बदल होईल, तेव्हा ही बाब वेबसाईटमध्ये येईल आणि जेव्हा ती वेबसाईटमध्ये आली तेव्हा त्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला तर ते योग्य राहील। नवीन एक अपडेट अशी आली आहे की महिलांना फायदा मिळालेला आहे, त्यांना आता आपण पैसे कसे देणार आहोत, त्यांना विभागून देणार आहोत। 1,000 रुपये नमोद योजनेचे आणि 500 रुपये लाडकी बहिणी असे आपण करणार आहोत। मी आपल्याला परत सांगतो, मूळ GR मध्ये ज्या गोष्टी ज्या बाबी नमूद होत्या त्या बाबीला अनुसरून जेवढे पात्र लाभार्थी होते सर्वांना ही योजना मिळत होती आणि ती योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहील। किंबहुना जे 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचं योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल। आशीष जी, हिंदी में बता दीजिए कि किस तरीके से ये कहा जा रहा है कि लाडली बहनों को पहले 2100 रुपये दिए जाने थे, अब कटौती करके 500 रुपये तक ला दिया गया है। क्या सर ये पूरा मामला जाता है? देखिए, अपोजिशन एक बहुत झूठा भ्रम फैला रहा है। महाराष्ट्र में किसी भी महिला के साथ में रिकवरी की प्रक्रिया नहीं की गई है। इवन अज्यूमिंग की कुछ महिलाओं ने पात्र न रहते हुए भी इस योजना का लाभ लिया, लेकिन ऐसे किसी महिला के साथ में कोई भी ज्यादती नहीं की गई, किसी से कोई रिकवरी नहीं की गई, किसी के खिलाफ कोई ऑफेंस रजिस्टर नहीं किया गया। महिलाएं जब उन्हें पता चल रहा है कि ये जो योजना है 2.5 लाख से ईयरली इनकम कम होने वाले महिलाओं के लिए है, तो जो महिलाएं आर्थिक दृष्टया संपन्न है वो भी खुद होकर अपनी और से अपनी इस योजना का लाभ छोड़ रही है। तो धीरे धीरे जो अपात्र लाभार्थी